वरती गळतंय, दरवाजा पडला इथं, हे खिडक्यांना काचा नाहीत. अशी जर दुरावस्था होत असेल. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला, फलटणचा विकास झालाय का? नाही झाला, गेले 30 वर्षात विकास नाही. आता का पहिला वार्ड आमचा असा होता की इथून 9 नंबरचा होता, इथपर्यंत पाईपलाईन आणली आम्ही त्या चेंबरसाठी. ह्या चेंबरसाठी एक 8 ते 10 वेळा नगरपालिकेत गेलो असेल, पण ते काम झालं नाही. शेवट आम्ही ते अनुपच्या इथून चाललेले त्यावेळेस थांबवलं त्यांना सांगितलं ह्या चेंबरचे कामं करा. त्यानंतर ती कामं झालेली आहेत. आणि ज्यावेळेस चेंबरची कामं करायला आली त्यावेळेस सांगितलं पाईपलाईन टाकून द्या. त्यावेळेस ते अनुपशांनी आम्हाला मदत केली. त्यावेळेस आम्ही होतो राजगटाकडे, म्हणजे राजगटाकडे असताना बी तुम्हाला मदत केली? असताना पण आम्हाला मदत झाली नाही. मग आम्ही ते अनुपशाला सांगून अनुपशांनी आम्हाला हे करून दिलं, म्हणजे ते पाईपलाईन पण टाकून दिली. म्हणजे आता काय वाटतं, फलटणचा नगराध्यक्ष कोण होईल? शमशेरदादाच होईल. का बरं शमशेरदादाच का होतील? प्रतिसाद आहे, म्हणजे जनता 30 वर्ष झालं काही विकास नाही, काय नाही. आणि नगरपालिकेत गेलो तरी कामं होत नाहीत. मी आता नगरपालिकेत माझ्या म्हणजे राजापूरची जे माझी मावस बहीण आहे तिचा दाखला काढायला गेलो होतो. एक 8 ते 10 वेळा गेलो, अजून दाखला मिळाला नाही. जवळजवळ फेब्रुवारी महिन्यात ते अर्ज केलेला आहे. तिथे गेलं की ते मॅडम कुठं रजेव आहेत, कुठं ते सर रजेव आहेत, असंच होतंय. म्हणजे कोण लक्ष द्यायला नाही. तिथं कोणाला मी सिवनला भेटायला गेलो तरी सिवनला भेटून पण दिलं नाही मला. बाहेरच्या बाहेर पाठवलं, म्हणले सांगतो तुम्हाला 2 दिवसात ते मिळेल दाखला. अजून मिळालेला नाही. अधिकारी एवढे निर्लज्ज झाले. आणि नंतर मी गेलो तर म्हणले की ते अर्जांची पोच आणा. अर्जांची पोच फक्त त्या माझ्या मावशींकडून हरवली होती, तर ते अख्खे मी लिस्ट चालली, त्यात अर्ज पण गावला नाही. ते काम करण्यासाठी शमशेरदादाच पाहिजे. शमशेरदादा तिथलं त्यांना एवढा त्रास झालाय, चेंबरचा म्हणा किंवा त्यांचं दाखलं काढायला गेलं तर त्याचा बी त्रास झालाय. ही खरंच आहे का? खरंच गोष्ट आहे का? काय वाटतं? खऱ्या गोष्टी खऱ्या गोष्टी. म्हणजे अधिकारी एवढे का निकट वागतात? काही तसे असं नाही ना तसं, त्यामुळे ते म्हणले शमशेरदादा इथं आले पाहिजे. मला काय वाटतं, कोण नगराध्यक्ष व्हावं? शमशेरदादा व्हायला पाहिजे. शमशेरदादा व्हायला पाहिजे, त्याशिवाय विकास होणार नाही. होणार विकास काहीच झाला नाही. आता पाठीमागं तालीम आहे आमची, तर त्या तालमीला आता बाकीच्या सगळ्या एरियात झाल्यात, आमच्या इथं लक्ष देत नाही. तुम्ही पैलवान आहे? हो, पैलवान आहे. तो पैलवान आहे, मी पैलवान आहे, तो पैलवान आहे. सगळे पैलवान तुम्ही कंपनी. काय विकास झाला नाही, म्हणजे पैलवान म्हणजे प्रोत्साहनच मिळालं तालिमीला? काय नाही, बघा की तुम्ही दाखवा व्हिडिओ मार्फत. आहे का नाही? माझं तालीम इथं आहे तालीम. तालिमीला काय प्रोत्साहन मिळणार किंवा तालीम दाखवता का? चला बरं दाखवा, आपण यांची तालीम बघू. 4 ते 5 जण आता इथं पैलवान दिसतात. आणि मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्र म्हणलं की कुस्ती आणि तालमीला प्रोत्साहन देतं. आपण महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस म्हणलं की प्रोत्साहन दिलं जातं. परंतु फलटणमध्ये जे मुख्य वस्ती नगर परिषदेच्या मागच्या बाजूलाच ही तालीम मोठ्या प्रमाणात आहे, परंतु नगर परिषदेच्या त्यांना काही दिसत नाही का? ह्या पुढाऱ्यांना ही तालीम दिसत नाही का? आणि ह्याचा का विकास झाला नाही इतक्या वर्षात? ही पैलवान कंपनी बघा, इथं पोरं येते शिकाय आल्यात. आता ही आपल्याबरोबर पैलवान आहेत सगळे. बघा हे तालमीची काय दुरावस्था झाली, दरवाजा पडला इथं, हे खिडक्यांना काचा नाहीत. अशी जर दुरावस्था होत असेल तर कशाचं जनतेत खंत आहे. आता ही सर्व पैलवान कंपनी आहे. तू बी पैलवान आहेस, काय वाटतं तुम्हाला, खरंची मोठी खंत आहे का? मोठी खंत आहे, सगळ्यात मोठी खंत झालेली आहे. कारण का त्यांनी सगळ्या समाजकारण करता करता सगळ्या पब्लिकच्या वर लक्ष ठेवलं, हे खूप महत्वाचं आहे त्यांनी. कारण का पब्लिकवर जर लक्ष नाही ठेवलं तर कारण का कल्याण होऊ शकत नाही समाजावर. काय तुम्ही पैलवान आहे, तुम्हाला काहीतरी कुठला तरी इथला राजकीय पुढारी प्रोत्साहन देतो का की बाबा हे मानधन धरा किंवा हे तालीम दुरुस्त करा, हे सामान घ्या? नाही, हे सगळं चुकीचं आहे. कारण का त्यांनी आज पण काहीच मदत केली नाही. आम्ही स्वतःच्या जीवावर सगळं केलेलं आहे आजपर्यंत. खरंच तर तसं पाहिलं तुम्ही पैलवान आहे, युवा पिढी जपली पाहिजे, युवा पिढी तयार झाली पाहिजे. वाम मार्गाला आता मोबाईल येडी किंवा गाड्या पळवणारी युवा पिढी दिसते. तसं तुम्ही एक युवक म्हणून आदर्श आहे. खरं हे पैलवान तालीम जपताय तुम्ही, आदर्श तुमचा घेतला पाहिजे असं खरं आहे. परंतु हे जर असंच व्हायला लागलं तर हे काय युवा पिढी भरकटाय किती वेळ लागेल? हे पुढऱ्यांनी लक्षात आणायला नको का की बाबा इथं फलटण ऐतिहासिक आहे, परंतु या फलटण नगरीमध्ये ही तालीम आहे, मुख्य वस्तीत तालीम आहे, पण विकास का होताना दिसत नाही? खरंच या अनास्था कशी आहे? काय झालेलं आहे माहिती आहे का? 2001 साली तालमीचं उद्घाटन झालं आहे, तेव्हापासून तालीम आहे. त्याच्यानंतर आम्ही वैयक्तिक पैसे काढून हे कलर बिलर दिला नाही. आणि त्याच्यानंतर एकदा पण नगरपालिकेने ह्याला कलर दिला नाही. ह्या टुबा मी आणून बसवलेल्या आहेत स्वतःच्या पैशातून. मी ह्या तालमीला टुबा बसवतो ना, ते मी बसवतो स्वतःच्या पैशातून. आणि काय झालेलं आहे आत्तापर्यंत आहे ना,
कधी आता हे आम्ही राजे गटांकडे होतो, राजे गटांकडे जेव्हापासून तालीम असल्यापासून आहे ना कधीही ते आले नव्हते. आत्ता फक्त आत्ता हे अशोकराव जाधव हे असतील ना ते बघून गेलेले. त्याच्या अगोदर बाबा ह्यांनी सांगितलेलं की तालमीला 15 लाख रुपयाचा निधी आलेला आहे, पण ते नुसता निधी आलेला हे मी 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं ऐकलेले. 15 लाख रुपये तालमीला मंजूर झालेत म्हणून हे दादा चोरमलेंनी सांगितलेले. दादा चोरमले हे आमच्या इथे उमेदवार होते आणि दुसरे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर. दादा चोरमलेंनी सांगितलेलं 15 लाख रुपये तालमीला मंजूर केलेले. आता ते मंजूर केलेले पैसे रिटर्न गेले का कुठे गेले हे त्यांनाच माहिती आहे. कुठल्यालाच माहिती. नंतर लाज वाटते अक्षरशः की पैलवान आहे तुम्ही आणि खरंच प्रोत्साहन दिलं जात नाही. पुढारी काय करतात मग, काय वाटतं? आता निवडणुका लागल्या तर आश्वासनं देतील की तुम्हाला? ऐकी लय अवघड झालं इथलं. तुम्ही कोणती तालीम बघा, कोणती तालीम झाली रविवार पेठमध्ये झाली. मग आता मी इथलं मी बोलत असताना मी आपली सगळे 15 वेळी सगळे इथं असताना मी काही खेळलो इथं गोष्टी असं नाही खेळलो नाही. पण माझं पाहिजे तालीम सावी नाही का तालमीत अशी झाली मग काय म्हणजे काय झालं ना तालमीचं काम आता. गेली अनेक वर्ष ह्या खरं जी मुख्य तालीम ह्या फलटणमधली ऐतिहासिक फलटण मानलं जातं आणि या तालमीचं कशा अवस्था दुरावस्था आहे हे जाणून घेतलं की गेली. मी 2-3 मध्ये अर्ज दिलेले आहेत पाण्यासाठी. टाकी फुटली, लिकेज आहे, काय कोण लक्ष द्यायला नाही, काय नाही काय. आता हे पैलवान काहीतरी दाखवतात आपल्याला. टीव्ही बघू आपण. काय दाखवताय तुम्ही? अरे बापरे, टाकी गळती आहे. पैलवानांनी दाखवलं फलटण मधले आपलं हे कशी बघत टाकी गळती सगळं. शौचालय पाहिजे, हो. एक वॉशरूम पाहिजे. अरे बापरे, ते वॉशरूम काय अवस्था आहे तुम्ही इकडे दाखवा त्यांना. अरे बापरे, हे असलं वॉशरूम ऐतिहासिक फलटण मध्ये असं वॉशरूम आहे बघा. ते पण तालमीच्या जागेवर पैलवानांना आपल्या काय संस्कृती काय केली त्यांनी हे अवघड आहे. इतकं खराब तालमीमध्ये हे असं आहे. वाईट अवस्था आहे. टाकी गळती, पाणी नाही तर संडास बाथरूम नाही पैलवानांना आणि ही अशी ऐतिहासिक फलटण मध्ये दुरावस्था करून ठेवली. घाम गाळलेला आहे आम्ही इथं घाम